पाहून हसणं, त्यांनी आपल्याकडे पाहून प्रसन्न मुद्रेने पाहणं, हाच प्रसाद आहे. कारण प्रसाद कशाला म्हणायचं तर प्रसादस्तु प्रसन्नता, यालाच प्रसाद म्हणायचं, दुसरं काही नसतं. अहो त्या सद्गुरूंनी आपल्याला काहीतरी फळ दिलं, श्रीफळ दिलं, काही पेढे नारळ बर्फी वगैरे दिले तरच तो प्रसाद असतो असं नाही. संतांचा सद्गुरूंचा प्रसाद कशाला म्हणायचा असतं ऐका. संतांचा आणि सद्गुरूंचा खरा प्रसाद काय आहे तर त्यांनी आपल्याकडे प्रसन्नतेने पाहणं इतकाच प्रसाद आहे. हे मी सांगत नाहीये, तुम्ही ज्ञानेश्वरीत पहा. ज्ञानेश्वरीत 18व्या अध्यायात पसायदान आपण एकदा बघा. पसायदान ज्ञानोबाराय सद्गुरूंकडे काही मागणी मागतात. मला तुम्ही पसायदान द्या हे सांगतात. अहो कीर्तन नाही संपलं, सगळेच खाली बसायला लागले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हीच प्रसन्नता असते. प्रसन्नता कशाला म्हणायचं. ज्ञानोबाराय जेव्हा पसायदानात म्हणतात की हे सद्गुरुनाथ, हे निवृत्तीनाथ महाराज, मला आपण प्रसाद द्या, पसायदान द्या, पण ते कधी द्या. तर ते ओवीतला बारकावा आपण पहा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमथ द्यावे पसायदान. हे सगळ्यांच्या पाठात ती ओवी आहे, सगळ्यांना माहिती आहे. ज्ञानोबाराय म्हणतात की तुम्ही मला प्रसाद द्या, पण कसा द्या, नुसताच देऊ नका, तर आधी माझ्यावर तुम्ही संतुष्ट व्हा. येणे वाग्यज्ञे तोषावे, तुम्ही संतुष्ट व्हा आणि तोषोनी मज द्यावे. तुम्ही आधी संतुष्ट व्हा आणि संतुष्ट होऊन मला प्रसाद द्या. त्याचं कारण असं आहे महाराज, एखाद्या माणसाचं चित्त जर संतुष्ट नसेल आणि संतुष्ट नसलेल्या असंतुष्ट चित्ताने जर त्यांनी एखादा कृपा जरी करण्यासाठी आशीर्वाद दिला, तो आशीर्वाद फलद्रूप होत नाही. त्यामुळे आपण काय म्हणतो एखाद्या माणसाला बोलताना, तुमची नाराजी नको, तुम्ही 10 रुपये कमी द्या पण नाराज होऊ नका. जे पैसे द्याल ते मनाने आणि खुशीने द्या. हे जे म्हणतो ना, हे कीर्तनकार असं सांगत नाही बरं का, मी हे बाहेरचं सांगतोय. विठ्ठल विठ्ठल. कुठेही असू द्या, व्यवहारात साधी गोष्ट आहे ना. आपण एखाद्या गोष्टीचा व्यवहार करतो, भाजी आणायला गेलो, साधा विचार करा, भाजी किती, 40 रुपये. एवढा आहे का, 20 रुपये लावा. बरं ते म्हणते नाही 20 नाही बाबा, 25 लावतो जास्तीत जास्त. तुम्ही नाही 20, मग ते आपल्याला जाऊन घेऊन टाक. अशा वेळी आपण काय म्हणतो, असं नको, नाराज होऊन नाही, 5 रुपये जास्त घे पण नाराज होऊन देऊ नको. त्याचं कारण असं आहे की असंतुष्ट अंतःकरणाने दिलेली गोष्ट ही आपल्याला लाभदायक ठरत नसते. शास्त्र वचन आहे, अव्यवस्थित चित्तानां प्रसादोपि भयंकरः. अव्यवस्थित चित्त ज्याचं आहे, असंतुष्ट चित्ता ज्याचं आहे, तर अशा माणसाने दिलेला प्रसाद सुद्धा भयंकर ठरतो. विठ्ठल विठ्ठल. या सगळ्या गोष्टीमुळे त्यांची आधी संतुष्टता प्राप्त करून घ्यावी, त्यांची कृपा प्राप्त करून घ्यावी, त्यांना आधी संतुष्ट करावं आणि मग प्रसन्न झाल्यानंतर ते जे आपल्याला देतील ती कृपा फार मोठी असते. म्हणून संतांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, संतांची प्रसन्नता प्राप्त करून घेण्यासाठी काय करायचं असतं तर त्यांची सेवा करायची असते. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित जे आपुले. ज्ञानोबाराय सांगतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. संतांनी आपल्याला ज्ञानाचं दान करावं, सद्गुरूंनी आपल्याला ज्ञान द्यावं असं जर वाटत असेल तर आधी त्यांची सेवा करावी लागते. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी याथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. जे ज्ञानाचा गुरुठा, तीर्थ सेवा हा तारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी, तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे, आणि अगरवता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुशिले, अंतःकरण बोधले संकल्पा नाही. ज्ञानोबारायांनी या एका श्लोकावरच्या या 4-5 ओव्यांमध्ये हा भाव फार सुंदर प्रकट केलाय. ज्ञानोबाराय म्हणतात, तुम्हाला जर संतांची प्राप्ती काय झाली आहे आणि संतांकडून संतांची संतुष्टता प्राप्त करून घ्यायची असेल, त्यांच्याकडून तुमची अपेक्षित ज्ञानाची भूक जर भागवायची असेल, त्यांच्याकडून जर तुम्हाला प्रसाद घ्यायचा असेल तर आधी त्यांची सेवा करा. माणसाची बुद्धी काय असते महाराज, माणसाला मेवा हवा असतो पण सेवा नको असते. विठ्ठल विठ्ठल.